उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी आपण इथे 2 वाट्या साबुदाणे म्हणजे अर्धा किलो साबुदाणे घेतलेले आहेत मी. 2 वाट्या आणि थोडेसे वर झालेले आहेत. हे आपण खिचडीला भिजवतो तसे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 1 तासाभराने आपण त्याच्यामध्ये साबुदाण्याच्या म्हणजे 2-2.25 वाटी साबुदाणा हे अर्धा किलो साबुदाणा तर 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे. ते उकळतं पाणी टाकून आपण हे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. पाणी साबुदाण्याच्या खूप वरती ठेवायचं नाही, साबुदाण्याच्या लेवलला ठेवायचं. रात्रभर भिजल्यानंतर साबुदाणा अगदी छान मऊ झालेला आहे, मऊ भातासारखा. त्यामध्ये मी 1 किलो बटाटे उकडून सालं काढून किसून घेतलेला आहे. भिजलेला साबुदाणा आणि उकडून घेतलेला बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व मिश्रणामध्ये मी एकदाच मीठ टाकलेलं आहे. बटाटा आणि साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यातलेच थोडंसं पीठ मी बाजूला काढून लाल मिरची पावडर आणि जिऱ्याची सुद्धा चकली बनवणार आहे. त्यामुळे यातल्या थोड्याशा मिश्रणामध्ये मी लाल मिरची पावडर आणि जिरं टाकलेलं आहे आणि उरलेल्या मिश्रणामध्ये मी वाटलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. जिरं तुम्ही उपवासाला खात असाल तर तुम्ही सगळ्या मिश्रणात सुद्धा जिरं टाकू शकता. प्लॅस्टिकचा पेपर मी ओट्यावर ठेवला आहे आणि चकलीच्या सोऱ्यामध्ये असं आपण चमच्याने, तुमच्याकडे जो कोणता शेवगा मशीन असेल त्याच्यामध्ये चमच्याने असं दाबून मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि प्लॅस्टिकच्या कागदावर आपण ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत. आपण इथे कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. सुरुवातीला मिश्रण थोडंसं ओलसर चिकट वाटतं, पण ते तसंच राहून द्यायचं, कारण जसं आपण चकली बनवत जातो तसं त्याला दाटसरपणा येतो आणि खूप घट्ट असं होतं. तर हे सुरुवातीला 2 तास घरातच मी हे सुकवले. नंतर कडकडीत उन्हात 2 ते 3 दिवस छान सुकवून घ्यायचे. मस्त अशा खुसखुशीत होतात. या चकल्या खाल्ल्यानंतर साबुदाणे दातात चिकटत नाहीत, मस्त खुसखुशीत होतात, वर्षभर राहतात. करून पहा अशा मस्त खुसखुशीत उपवासाच्या चकल्या. जरूर करा. आवडल्यास लाईक करा.